तर हाय बहिणींनो भावांनो, काय चाललंय सगळ्यांचं? बरेच का सगळे? तर सौम्या माझ्या शेजारीच बसली. तर आज आम्ही निघालोय गावाला. गावाला म्हणजेच पुण्याला चाललोय आम्ही आज. हां, म्हणजे गावाला म्हणजे पुण्याला चाललोय आम्ही. तर पुण्याला कशासाठी चाललोय ते मी तुम्हाला सांगतेच की आता माझ्या भाचीच्या मुलीचं लग्न आहे. म्हणजे माझी सगळ्यात मोठी भाची आहे, त्या भाचीच्या मुलीचं लग्न आहे, म्हणजे माझ्या नातीचं लग्न आहे ना. तर म्हणजे सगळ्यात मोठी बहीण आहे सौम्याच्या पप्पाची, त्यांची सगळ्यात मोठी मुलगी, आणि त्या मुलीच्या मुलीचं लग्न आहे, म्हणजे सख्या भाचीच्या मुलीचं लग्न आहे माझ्या. तर आम्ही चाललोय लग्नाला. मग लग्नाला जायचं म्हणल्यावर मग आवरावर करावं लागते. आणि आज हळदी आहे, तर कालच आम्ही जाणार होतो, पण म्हणलं नको जायला, कारण की आज हळद आहे. परत उद्या आणि परवा दिवशी गॅप आहे, आणि सोमवारी लग्न आहे. मग म्हणलं इतक्या लवकर जाऊन काय करायचं आहे, कारण की आज आम्ही 6-7 वाजेपर्यंत जातोय घरी त्यांच्या, आणि हळद काय 7:30-8 वाजताच हळद असते ना. मग त्यामुळं आज आम्ही निघालो हळदीच्या दिवशी. आज हळद आहे त्यांची, आणि हळदीच्या दिवशी आम्ही निघालोय. हळदीपर्यंत आम्ही तिथं पोचतोय. म्हणून मी भरायला बॅग घेतले, सामान सगळं आवरावर चालू झाले. तर सौम्याचे कपडे, माझे कपडे घेतले भरायला. स्वामीच्या पप्पाचे अजून काही कपडे घेतले नाहीत आम्ही भरायला. इथं बॅग ठेवली. तर ह्या बॅगीत फक्त दिसली का बॅग? तर ह्या बॅगीत फक्त माझे, श्रावचे आणि सौम्याचे, आमच्या तिघींचेच कपडे मी ह्या बॅगीत घेणार आहे. आणि सौम्याच्या पप्पाची बॅग आम्ही वेगळी करणार आहे, कारण की एका बॅगेत एवढे कपडे बसत नाहीत. ही बॅग जरा छोटी. बॅग म्हणजे माझ्या शाळेची बॅग करणार आहेत, पप्पा घेऊन जाणार आहेत. ती सॅक बनती त्याची, पण ती घेऊन जाणार आहे आम्ही. तर ह्या बॅगीत काय आमचे तिघांचे कपडे बसत नाही, त्यामुळे हे दुसरी बॅग घेणार आहे का नाही ग? हां, सॅक मध्ये कपडे टाकणार आहेत. तर त्यांच्या सॅकमध्ये कपडे घेणार तर, आणि आम्ही आम्ही ह्या बॅगेत कपडे भरणार आहे. मग आता आमची आवरावर चालली. हे दिसत असेल तुम्हाला, एवढं गबळ काढून ठेवले. तर स्वामीचे पप्पा बाहेर गेलेत, आणि श्राव गेली शाळेत. आज जाऊ नको म्हणलं तरी श्राव शाळेत गेली, आणि श्रावला आणाय स्वामीचे पप्पा गेलेत. मग म्हणलं आता तवर तुम्ही येऊच तर म्हणलं आम्ही बॅग भरून ठेवतो आमची. तर मग तुम्ही आल्या तुमची बॅग भरा. मग त्यामुळं आम्ही दोघींनी घेतली बॅग भरायला. आणि हे सौम्याला काही तर बसवलं असेल, तुम्हाला प्रश्न पडला असेल, कारण की ह्या सौम्याचं असं असतंय की जे कपडे मी माझ्या मनाने भरून बॅगेत, ते हे कपडे घालत नाही तिथं गेल्यावर, असं तिचं काम असतंय. मग त्यामुळं तिला म्हणलं तू इथं बस, तुला जे आवडतील कपडे तेच बॅगेत भर, नाही तर मोकार वजन घेऊ नको. आणि मग मी तर काय, मी 2-3 साड्या घेणार आहे. मला हळदीला आज संध्याकाळी गेल्यावर हळदीला साडी लागेल, मग हळदीची लग्नाची साडी घ्यावं लागणार आहेत, कारण की लग्नात जायचं म्हणल्यावर कपडे जरा जास्तच घेऊन जायला लागतात का नाही. मग 2 दिवस परत तिथं गॅप आहे, मग 2 दिवस तिथं आम्हाला राहायचं आहे. शनिवार रविवार राहणार आहे, आणि सोमवारी लग्न, मग मंगळवारी इकडे माघारी येणार. मग त्यामुळे आमची चालली तयारी आवरायची. आता आम्हाला किती आता वाजलेत? आता 12 वाजलेत आता शिक. आणि आम्हाला 1-1:30 पर्यंत चालतंय, कारण की आमची इथं पॅसेंजर म्हणजे सोलापूर पुणे पॅसेंजर माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना. सोलापूर पुणे पॅसेंजरने आम्ही जावं लागतं आम्हाला पुण्याला. पॅसेंजर आहे ना, ती खूपच लेट येते, 4-5 वाजता येते. लय लवकर येते. आम्हाला जायचं असतं ना पुण्याला, त्यावेळेस पॅसेंजर लवकरच गेलेले असते, असं होतं. आणि मग कधी कधी पॅसेंजरला म्हणजे असं नेमका टायमिंग नाही, आले तर कधी 2:30ला येते, कधी 3ला येते, कधी 4ला येते. पण आम्ही 2:30 वाजता जाऊन बसतो तिथं, कारण की परत ती पॅसेंजर हुकल्या मग परत कोणची गाडी नसते आम्हाला गावाला जायला. मग परत काहीतच गुचून बसण्यापेक्षा आपण जाऊन स्टेशनला निवांत बसायचं. किती का टायमिंग लागणार स्टेशनला जाऊन बसल्यावर, मग काय टेन्शन नाही. मग इथनं 2:30-3 वाजता पॅसेंजर येते, त्या पॅसेंजरमध्ये बसून जायचं आहे पुण्याला आम्हाला. त्यामुळं आता आमची आवरावर चालली आहे. आवरून बॅग भरून झाली, सगळं काम फिम उरकलं, धुणं धुतलंय, भांडे घासले, स्वयंपाक करून सगळ्यांचं जेवण झालं. आणि जेवलेले पण भांडे मी घासून ठेवले, कारण की म्हणलं आता 4-5 दिवस घरात नाही आम्ही, मग आम्हाला आता किती दिवस लागतात आणि किती दिवस नाही यायला. मग त्यामुळे मी सगळं घर फिर सगळं स्वच्छ आवरून भांडे फिंडे मांडणीला लावलेत, असे घासले भांडे आणि मांडणीला लावून ठेवलेत. भांडे बी खाली ठेवले नाहीत. मग आल्यावर जास्त राडा मला आवरू वाटत नाही, कारण की आपण येतो प्रवास करून दमून. एक तर मला आणि श्रावला उलट्या होतात प्रवासात, आणि प्रवासात आल्यावर उलट्या करून मग मला काय घरातलं कामच करू वाटत नाही. त्यामुळं मी घरातलं जाताना सगळं स्वच्छ घर करून जात असते, जेणेकरून आलं ना फक्त झाडू मारायचं, घर पुसायचं, आणि भांडी धुवायची थोडीफार आपले जे घाण दिसतील ते भांडी धुवायचे. कारण की आता एवढे भांडे घाण झालेले नसणार आहेत, कारण की मी आत्ताच उन्हाळ्याच्या सुट्टीला गेलते पुण्याला, आणि पुण्यावरून आल्यावर मला वाटतं 2-3 दिवसच झालं मी मानीचे भांडे घासून ठेवलेत. त्यामुळं भांडे घाण व्हायचा प्रश्नच ह्यावेळेस येणार नाही, कारण की आज 3 दिवस झालेत मी मानीचे सगळे भांडे घासून मानीला स्वच्छ लावून ठेवलेत. आणि आता गेल्या 2-3 दिवसात तर माघारी ना, आम्ही 8 दिवसात येईन माघारी. मग 8 दिवसात काय लगेच भांडे घाण होत नाही. पण आता मी पुण्याला गेले त्या टायमिंगला ह्यांना सुट्ट्या होत्या सगळ्यांना, म्हणून मी जवळजवळ 1 महिना तिथंच होते.
आणि 1 महिन्यानंतर मी आले, त्यामुळं घरातले राडारापटा झालता, सगळे भांडे पिंडे घाण झालते मानेचे. आता तसं काही नाही, आता दार फिर लावून आम्ही कुलूप लावून जाणार आहे, त्यामुळं घरात कोणी नाही, त्यामुळं काय एवढं हीच नाही, घरात राडा होणार नाही काय. मग आता बघू हे मॅडमचं काय चाललंय काय माहिती. नखपालिश लावायला लागली मी इथं बोलते तर ही नखपालिश लावायला चालू केली, कारण की श्राव आली ना, श्रावला शाळेत आणायला गेलं ते, आणि श्राव शाळेत आल्याच्या नंतर नखपालिश काही लावून देणार नाही, हिला पण माहिती. आणि कसं आहे माहिती का, की मी मेकअपचं जास्त सामान घेतलं नाही, कारण की माझ्या भाच्या आहेत, म्हणजे 2-3 तिथं भाच्या आहेत माझ्या, त्या सगळ्या भाच्याला मेकअपचं सामान पण त्यांच्याकडे भरपूर आहे, आणि ते स्वतः पार्लर चालत आहेत, त्यामुळं मला काय टेन्शन नाही. तिथं गेल्यावर ह्यांना घेऊ द्या नटून काय घ्यायचं, मी तर तिथं गेल्यावर सगळं म्हणजे माझा मेकअप माझ्या भाच्या करतात, मग मला काय सामान फिमान घ्यायची गरज लागत नाही जास्त. आपल्याकडे जेवढं आहे तेवढं तर मी घेऊन जाते, जेवढं आहे माझ्याकडे तेवढं मी नेत असते, आणि तिथं गेल्या त्या पण मला काही कमी करत नाहीत, आपलं सगळं त्यांचं मेकअपचं सामान फिमान सगळं देतात आणि आवरा म्हणतात. आणि मी म्हटलं ना नाही नाही तुम्ही माझा मेकअप करून द्या, तर माझा मेकअप पण करून देतात, कारण की माझी भाची केडगावमध्ये राहते, ती मेकअपला एक्सपर्ट आहे आणि त्या एकदम भारी मेकअप करतात, त्यामुळं मी तर त्यांच्याकडनं मेकअप करून घेणार आहे लग्नाच्या दिवशी. आणि जमलंच तर मी लग्नात पण ब्लॉग बनवणार आहे, कारण की मी कुठं गेल्यावर असं लग्नाला गेल्यावर कुठं काय गेल्यावर असं मी ब्लॉग बनवत नाही, पण स्वामीचे पप्पा असल्यासोबत तर बनवत असते, नाही तर बनवत पण नाही. पण ह्यावेळेस आता मी स्वतः चॅनल खोलल्यामुळं मी एकटीच ब्लॉग बनवते, आणि आता लग्नात पण मी टाईम भेटला तर मी ब्लॉग बनवणार आहे, कारण की लग्नात कसं घाई गडबड असते सगळ्यांची, आवरा असते सगळ्यांची, लग्नात जायची घाई असते, लग्नात कार्यालमध्ये पोचायची घाई असते, त्याच्यानंतर कार्यालमधनं पण लग्न लागायची घाई असती, तिथनं लग्न लागलं का परत घरी यायची घाई असती, त्यामुळे सगळी घाईच असते लग्नाच्या टाईमला. त्यामुळे मला भेटला टाईम तर मी तिथं लग्न ब्लॉग बनवणार आहे. आणि हळदीचा ब्लॉग तर काय बनवायला येणार नाही, कारण की काय म्हणतात त्याला, गाणे चालू असतात हळदीच्या टायमिंगला ना, मग गाणे चालू असतात, त्यामुळे मी काय बोललेले काहीच तुम्हाला कळणार नाही. श्राव आत्ताच आली शाळेत ना, ये श्राव इकडं. कुठे गेलती तू, कुठे गेलती? कपडे घ्यायला. कुणाला? पप्पाला. पप्पाला कपडे घ्यायला गेलती वे. आली श्राव इथं. श्राव काय करते? शाळेत गेलती. तर आज तिला शाळेत लावणार नव्हतो आम्ही, पण ती म्हणली जायचं शाळेत, आणि त्यानंतर शाळेतनं पण फोन आला तिच्या मॅडमचा की श्रावला पाठवून द्या म्हणून वजन करायला. तर मग म्हणलं ठीक आहे, ह्यांना म्हणलं जावा घेऊन वजन पण करून आणा, तिथं अंगणवाडीत जाते श्राव. मग म्हणलं वजन करून आणा, तिला बसायचं थोड्या वेळ बसू द्या. मग 9 वाजता नेली ह्यांना, मी म्हणले लगेच घेऊन या तिला वजन झालं का, पण हे तिथं शाळेत सोडले तिला, ती काय पोरगी महागारी आली नाही, लगेच म्हणली थोड्या वेळाने येते मी. मग ह्यांनी तिथं सोडली, घरी आले, नाश्ता पिष्टा केला, आणि नाश्ता करून मग त्याच्यानंतर तिला आणायला गेले, तर आत्ता घेऊन आलेत. तर चला बाय बहिणींना भावांना, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आमची आवरावर चालली, मला अजून बॅग भरायची, बॅग तर अजून इथं दिसतच असून तुम्हाला रिकामीचे, ही बॅग भरायची, श्रावचं आवरायचंय, सोमूचं आवरायचंय, मग माझं आवरायचंय, परत ह्यांना मदत करावं लागेल मला कपडे भरायला बॅगीत. मग त्यामुळे मला भरपूर टाईम लागणार आहे. आता वाजत आले 12:30 वाजलेत, वाजत आलेत नाही 12:30 वाजलेत. मग आता मला अजून 1-1.5 तासात मला सगळं आवरावं लागणार आहे, माझ्या बॅगी पण सगळं सामान फिमान भरावं लागणार आहे जिथल्या तिथं. मग मला टाईम भेटला तर मी ब्लॉग बनवणार आहे तिकडं पण गेल्यावर, म्हणजे टाईम भेटला तर, म्हणजे कसं नाही का आता लग्नाघरात किती हे असतं नाही का, गोंधळ असतो, मग त्यामुळं भेटला टाईम तर मी बनवणार आहे, कारण की तिथं भरपूर आमची माणसं असतात, माझ्या नंदा असतात, भाच्या असतात, मग त्यामुळं मी तिथं प्रयत्न करणार आहे ब्लॉग बनायचा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. तर बाय.